बाळा, तू खूप दिवसांपासून आर्थिक विवंचनेत आहेस ना रे. पैशासाठी तुला लोकांसमोर हात पसरावे लागत आहेत. कष्टाचं फळ मिळत नाही आणि घरात सतत पैशांची चणचण भासत आहे. नेहमी विचार करत असतोस की स्वामी, माझं नशीब कधी पालटणार, माझ्या घरात कधी सुख समृद्धी येणार. पण रडू नकोस. आज तुझे हे गरिबीचे दिवस संपवण्याची वेळ आली आहे. आज रात्री काय घडणार आहे ते मी तुला सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक. तुझ्या भाग्योदयाची वेळ आली आहे. लेकरा, आता मी तुला निसर्गाचं आणि या ब्रह्मांडाचं एक असं महासत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुझ्या नशिबाची कुलूप आपोआप उघडायला लागतील. तुला माहिती आहे का, ब्रह्ममुहूर्ताचं अथांग महत्त्व काय आहे? रात्रीचा अंतिम प्रहर आणि सूर्योदयाच्या आधीची ही वेळ, म्हणजेच पहाटे 3 ते 5 या दरम्यानचा जो अत्यंत पवित्र काळ असतो, याला शास्त्रात साक्षात ब्रह्ममुहूर्त म्हटलं गेलं आहे. हा साधा काळ नाही. यावेळी संपूर्ण ब्रह्मांडात एक वेगळीच अत्यंत दिव्य आणि चुंबकीय सकारात्मक ऊर्जा कार्यरत असते. साक्षात सर्व दैवी शक्ती, ऋषीमुनी आणि स्वतः ईश्वर यावेळी सूक्ष्म रूपाने पृथ्वीवर संचार करत असतात. या पवित्र वेळेला निसर्गाचे एक अनोखे आणि महाद्वार उघडत असते, ज्याला आपण देवघराच्या खजिन्याचे महाद्वार म्हणतो. जेव्हा हे संपूर्ण जग गाढ झोपेत असते, लोक मधाळ स्वप्नांमध्ये गुंग असतात, तेव्हा साक्षात लक्ष्मी माता आणि तिच्यासोबत कुबेर देव पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यावेळी संपूर्ण पृथ्वीवर एक अद्भुत शांतता असते. वातावरणातला कोलाहल शांत झालेला असतो. अशा या अत्यंत शुद्ध वेळेत जे लाडके भक्त जागे राहून डोळ्यात भक्तीचे अश्रू घेऊन माझ्या नामाचा अखंड जप करत असतात किंवा माझ्या या संदेशाशी मनाने जोडले जातात, त्यांच्यावर साक्षात लक्ष्मी मातेचा अथांग सुखाचा आणि धनाचा वर्षाव होतो. त्यांच्या घराची गरिबी एका झटक्यात नष्ट होते, कारण त्यावेळी मागितलेली प्रत्येक इच्छा थेट ब्रह्मांडाच्या गाभाऱ्यात पोहोचते. बाळा, आज रात्रीची ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ तुझ्या आयुष्यासाठी अतिशय भाग्यवान आणि महत्त्वाची ठरणार आहे. कारण आज रात्रीच्या या दिव्य वेळेवर तुझ्या आजवरच्या प्रामाणिक कष्टाची आणि तुझ्या पूर्वपुण्याची वेळ एकत्र आली आहे. तुझ्या नशिबाच्या आकाशात आजवर जे काही राहू केतूचे दोष होते, लोकांनी टाकलेली वाईट नजर होती किंवा ग्रहांचे जे काही अडथळे होते, ते सगळे अडथळे मी आज माझ्या हाताने दूर केले आहेत. आज रात्री जेव्हा तू शांत चित्ताने डोळे मिटून माझ्या नामाचे स्मरण करशील, तेव्हा तुझ्या वास्तूमध्ये तुझ्या घराच्या उंबरठ्यावरून एक प्रचंड मोठी सकारात्मक दैवी ऊर्जा प्रवेश करणार आहे, जी तुझ्या घरातल्या दारिद्र्याला कायमचं हाकलवून लावेल. हा कोणताही अंधश्रद्धेचा किंवा कल्पनेचा भाग नाही लेकरा. हे विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या पलीकडे त्रिकालबाधित सत्य आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या वायूमध्ये आणि ऊर्जेमध्ये ती ताकद आहे, जी माणसाला रंक असलेला राजा करू शकते.
आज रात्रीचे हे खजिन्याचे महाद्वार केवळ आणि केवळ तुझ्यासाठी उघडणार आहे. म्हणूनच मी तुला आत्ताच सावध करायला आलो आहे. मनातील मरगळ झटकून टाक, डोळ्यातली झोप बाजूला सार आणि आयुष्यातला सर्वात मोठा भाग्योदयाचा योग अजिबात वाया घालवू नकोस. तुझा स्वामी स्वतः या वेळेला तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या झोळीत सुख टाकायला येणार आहे. हा विश्वास मनात घट्ट ठेव. लेकरा, तू ब्रह्ममुहूर्ताचं ते अथांग आणि गूढ सत्य अत्यंत मन लावून ऐकलंस, पण तिचा उलगडा साक्षात तुझा हा स्वामी करतोय. तुझ्या मनात विचार येतोय ना, स्वामी तुम्ही ज्या अफाट खजिन्याबद्दल बोलताय त्याचा नक्की अर्थ काय आहे? मला खरोखरच या जन्मात पैसा अडका मिळणार का, की माझ्या नशिबात फक्त हा गरिबीचा आणि कष्टाचाच काळ लिहिला आहे? होय लेकरा, आज डोळे उघडून आणि छातीवर हात ठेवून माझं हे वाक्य नीट ऐक. मी ज्या खजिन्याबद्दल बोलतोय त्याचा थेट आणि मूळ अर्थ खरोखरच पैसा अडका, धन आणि दौलत असाच आहे. तुझ्या घरात आज जो पैशांचा अतोनात तुटवडा जाणवतो आहे, प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी तुला जो नशिबाशी आणि लोकांशी संघर्ष करावा लागत आहे, कर्जाची जी डोंगरासारखी ओझी तुझ्या डोक्यावर वाढली आहेत आणि ज्यामुळे तुला रात्रीची शांत झोपही येत नाही, ती सगळी ओझी दूर होऊन तुझ्याकडे अखंड आणि अफाट धनाचा ओघ सुरू होणार आहे. ज्या पैशामुळे तुझी वर्षानुवर्ष अडकलेली कामं थांबली आहेत, ज्या पैशामुळे तुझ्या कुटुंबाला, तुझ्या लेकरा बाळांना लोकांचे टोमणे आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, तो पैसा तुझ्याकडे अशा काही चमत्कारी मार्गाने चालून येईल ज्याची तू कधी तुझ्या स्वप्नातही कल्पना केली नसशील. व्यापार उद्योगात, नोकरीत आणि तुझ्या कष्टाच्या प्रत्येक क्षेत्रात मी यशाचे असे काही मार्ग मोकळे करणार आहे की लक्ष्मी स्वतः चालत तुझ्या दारी येईल. पण थांब बाळा, या अक्कलकोटच्या राजाचा खजिना एवढा लहान आणि मर्यादित नाही. या खजिन्याचा अर्थ केवळ कागदी नोटांचे बंडल किंवा सोन्या नाण्याचे तुकडे एवढाच नाही. मी जो खजिना आज रात्री ब्रह्ममुहूर्तावर तुझ्या घराकडे पाठवतोय त्याचा सर्वात मोठा आणि पवित्र अर्थ आहे तुझ्या आयुष्यात कायमचं येणारं शाश्वत सुख, शांतता आणि समाधान. विचार कर लेकरा, जर माणसाच्या घरात कोट्यावधी रुपये असतील पण घरात सतत आजारपण असेल, कुटुंबातील माणसांचे एकमेकांचे तोंड पाहायलाही तयार नसतील, घरात रोज न विसरता भांडणं होत असतील, तर त्या कागदी नोटांच्या खजिन्याला काही अर्थ उरतो का? तो पैसा माणसाला सुख देऊ शकतो का? नाही. म्हणूनच तुझा हा स्वामी तुझ्या घरात जो अफाट खजिना पाठवत आहे, त्या धनाच्या सोबतीला मी तुझ्या घरात अखंड कौटुंबिक शांतता आणि प्रेम लाभू देणार आहे. तुझ्या घरातील माणसांचे स्वभाव बदलतील, एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल, तुझ्या मुलांचे आणि घरातल्यांचे आरोग्य सुधारेल आणि तुझ्या स्वतःच्या नोकरी व्यवसायात इतकी बरकत येईल की संपूर्ण घराचं नशीब एका झटक्यात पालटून जाईल. घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य आणि वाईट नजर जळून खाक होईल आणि साक्षात आनंदाचे, वैभवाचे साम्राज्य तुझ्या घरात नांदेल. हा असा खजिना आहे बाळा, जो जगातील कोणताही चोर कधीही चोरू शकणार नाही आणि कोणताही कपटी शत्रू
तुझ्याकडून कधीही हिरावून घेऊ शकत नाही. हा खजिना तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारा ठरेल. हा साक्षात स्वामींचा तुला शब्द आहे. लेकरा, त्या अफाट आणि दिव्य खजिनाचा खरा अर्थ ऐकल्यानंतर आता तुझ्या मनातील सर्व शंका दूर झाली असेल आणि तुझ्या डोळ्यात सुखाचे अश्रू आले असतील. बाळा, मी तुला या खजिन्याचा विस्तार स्वीकार करण्यासाठी एक अमोघ, दिव्य आणि अत्यंत महत्त्वाचा महामार्ग सांगणार आहे, जो नीट लक्षात ठेव. लेकरा, जर तुला अथांग समुद्रातून अमृताचे पाणी भरून घ्यायचे असेल तर तुझ्या हातातील भांडे मोठे असायला हवे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आतून रिकामे असायला हवे. जर ते भांडे आधीच घाणीने, कचऱ्याने, संशयाने किंवा अविश्वासाने भरलेले असेल तर साक्षात मी समोर उभा राहून त्यात अमृत ओतले तरी ते मावणार कसे? ते खाली सांडून वाया जाईल ना. म्हणूनच आत्ताच्या आत्ता याच क्षणाला तुझ्या मनातील सर्व भीती, आर्थिक चिंता, निराशा आणि माझं कसं होणार, माझं नशीब कधी बदलणार हा रडका विचार काढून वास्तूला बाहेरून फेकून दे. मनाचा हा कलश पूर्णपणे रिकामा कर आणि विश्वासाने उभा राहा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला आणि तुझ्या वास्तूला ठणकावून सांग की माझा स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या सुखाचे, वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत. आज रात्री आणि पहाटे जेव्हा तुला ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल तेव्हा शांत चित्ताने बसून डोळे मिटून माझ्या श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप कर. या महामंत्राच्या जपाने तुझ्या घराच्या चारी बाजूंना एक अदृश्य, चुंबकीय आणि दिव्य ऊर्जा तयार होईल, जी आज रात्री ब्रह्ममुहूर्तावर उघडणाऱ्या खजिन्याच्या महाद्वारामधून येणारी सगळी लक्ष्मी, सुख आणि ऐश्वर थेट खेचून तुझ्या तिजोरीत आणि संसारात आणून उभी करेल. हा अढळ विश्वास मनात ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यात कसा अद्भुत चमत्कार घडतो. जा लेकरा, आता मनावरची ती आर्थिक विवंचना, पैशांची भीती, कर्जाचा ताण आणि भविष्याची सर्व काळजी याच क्षणाला अक्कलकोटच्या या स्वामी चरणावर सोडून दे आणि एक मोठा मोकळा श्वास घे. आज तू माझा काही मिनिटांचा चमत्कारी संवाद ऐकला आहेस. तू तुझ्या या स्वामी माऊलींच्या शब्दांचा मान ठेवलास. मनातली सर्व नकारात्मकता बाजूला सारून हा खजिन्याचा संदेश अगदी शेवटपर्यंत ऐकण्याची खरी भक्ती दाखवलीस. म्हणूनच माझ्या दैवी आणि ब्रह्मांडीय ऊर्जेने तुझ्या नशिबाचा सुवर्ण नकाशा आज स्वतःच्या हाताने लिहून तयार केला आहे. ज्या गरिबीने तुला आजवर छळलं, ज्या लोकांनी तुझ्या पैशांच्या चणचणीवरून तुझा अपमान केला, तुला कमी लेखलं, त्या सगळ्यांना तुझी प्रगती दाखवण्याची आता वेळ आली आहे. तुझ्या कुटुंबाचे, तुझ्या मुलांचे, तुझ्या घराचे आणि तुझ्या नोकरी व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी ते वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी आता माझी आहे. तू तुझी सगळी ओझी माझ्यावर टाकून मोकळा झाला आहेस. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे आणि आनंदाने करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.